पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3 मराठी. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3. कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. हे वचन विश्वासनीय आहे. अध्यक्ष अदुष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, शिष्ट, अतिथीप्रिय, सुशिक्षित असा असावा. तो मद्यपी व मारका नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करीत? त्याने मदांध होऊन सैतानाच्या दंडात पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात पडू नये म्हणून त्याने बाहेरल्या लोकांपासूनही चांगले नाव मिळवलेले असावे. तसेच सेवकही गंभीर असावे, दुबोले, मद्यपानासक्त व पैसा खाणारे नसावे. विश्वासाचे गुज शुद्ध विवेकाने शिकवणारे असावे. त्यांचीही पूर्वी परीक्षा व्हावी आणि अदृश्य ठरल्यावर त्यांनी सेवकपण करावे. तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टीविषयी विश्वासू असाव्या. सेवक एका स्त्रीचा पती असावा. ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे. कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालविले ते आपणास चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात. तुझकडे लवकरच येण्याची आशा धरून हे तुला लिहिले. तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी परमेश्वराची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला समजावे. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, परमेश्वराच्या दूतांच्या दृष्टीस पडला. त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला. तो गौरवात वर घेतला गेला.